हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.4. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ 2 कॉइन्स आर टॉस फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. इफ 2 कॉइन्स आर टॉस म्हणजे आता पहिले सुरुवातीला आपला सॅम्पल स्पेस काढावा लागेल. तर आपण सॅम्पल स्पेस बघूया कसा काढायचा आहे तो. लिहून घेतला आपण 2 कॉइन्स आर टॉस, सॅम्पल स्पेस इज इक्वल टू काय येईल, दोन्ही हेड्स येतील, एक हेड एक टेल येईल, पहिल्याला टेल येईल दुसऱ्याला हेड येईल आणि दोन्ही टेल येतील म्हणजे HH HT TH TT मीन्स देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 4. आता फर्स्ट आपल्याला इव्हेंट त्यांनी दिलेला आहे गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. मग आपण लिहून घेतलेलं आहे ए इज इक्वल टू, आता फक्त आपल्याला हेड पाहिजे, कमीत कमी एक हेड पाहिजे म्हणजे दोन्ही हेड चालणार आहे. एक हेड मिळाला आहे, हा हेड चालेल हा हेड चालेल, TT चालेल का, दोन्ही टेल आहेत ते नाही चालेल. आपण लिहून घेतलं HH HT TH आणि देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. आता काय काढायचं आहे, आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग लिहून घेतलं देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 3/4. सेकंड इव्हेंट आहे आपला गेटिंग नो हेड. आपण त्याला नाव दिलेलं आहे इव्हेंट बी. इथे तुम्ही वरती लिहू शकता इव्हेंट बी इज इक्वल टू गेटिंग नो हेड. मग बी इज इक्वल टू हेड नकोच आहे म्हणजे मग फक्त काय येईल, दोन्ही टेल्स येतील TT. देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. आता काय काढायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 1/4. सेकंड क्वेश्चन आपण पाहूया. इफ 2 डाईस आर रोल सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. किती आहेत, 2 डाईस आहेत म्हणजे मग काय येईल, पहिल्या डाईसचा 1 2 3 4 5 6 आणि दुसऱ्या डाईसचा 1 2 3 4 5 6. ओके, म्हणजे मग आपण लिहायला सुरुवात करूया. आधी एका डाईसचा जो आहे तो 1 ॲज इट इज ठेवूया, सगळे सेकंडचे डाईसचे नंबर्स बदलूया, मग सेकंड घेऊया, मग 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे लिहित जाऊया. म्हणजे 1 1 1 2 1 3 लिहिताना इन द ब्रॅकेट लिहा म्हणजे गोंधळ होणार नाही. अशा प्रकारे आपण सगळे सॅम्पल स्पेस लिहून घेतलेले आहेत. मग देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 36. एकदा काउंट करा, कुठलाही राहिलेला नाही आहे ना, कारण 6 × 6 36, कारण 6 वेळा प्रत्येकाचे इव्हेंट्स येणार आहेत म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 36. आता बघूया इव्हेंट काय दिलेला आहे. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज ॲटलिस्ट 10. किती पाहिजे आपल्याला, सम दोन्हींची मिळून 10 पाहिजे म्हणजे 10च्या वरती. म्हणजे मग काय येईल, 4 and 6 10 होईल, 5 5 10 होईल, 5 6 11 होईल, 6 4 10 होईल, 6 5 11 होईल आणि 6 6 जी आहे ती 12 होईल म्हणजे 10पेक्षा ग्रेटर दॅन 10 येईल. असे आपल्याला किती मिळालेले आहेत इव्हेंट एमध्ये नंबर्स, तर 6 मिळालेले आहेत. मग आपण लिहून घेतलेलं आहे देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6 1 2 3 4 5 6. आता प्रोबॅबिलिटी लिहून घेऊया. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 6 आणि आपले नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहेत, 36. ह्याला आपण शॉर्ट करू शकतो, 6 1 जा 6 6 6 जा 36 म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 1/6. तुम्हाला हवं तर सेंटेन्समध्ये लिहू शकता. देअरफॉर द प्रोबॅबिलिटी ऑफ द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज ॲटलिस्ट 10 इज 1/6. लिहायची गरज नाही आहे, तुम्हाला हवं असेल तर लिहू शकता. ह्याला तुम्ही सरळ सरळ जे आहे बॉक्स करा आणि लिहून घ्या. आता बघूया इव्हेंट बी काय आहे. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज 33. किती पाहिजे डिजिटची, हे 33 पाहिजे. लास्टली 6 6 12च येते, 33 येतच नाही आहे. मग कसं आहे, नल आहे. देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 0. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 0/36 इज इक्वल टू 0. 0 नंबरला कुठल्याही नंबरने आपण डिवाईड करता आन्सर काय येतं, 0च येतं. असा क्वेश्चन्स येऊ शकण्याचे चान्सेस आहे कारण मुलं चुकून 36 देतील आणि अर्धा मार्क कट करता
येईल. म्हणून लक्षात ठेवा त्याचा आन्सर किती येणार आहे, 0च येणार आहे. आता बघूया इव्हेंट सी. द डिजिट्स ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. एका नंबरवरचा डिजिट दुसऱ्या नंबरच्या डिजिटपेक्षा मोठा असला पाहिजे. मग 2 1 3 1 3 2 4 1 4 2 4 3 जेवढा नंबर इकडचा मोठा आहे तेवढा बाकीचे पॉसिबिलिटीज सेकंड नंबरचे आपल्याला वाढणार आहेत. 5 1 5 2 5 3 5 4 6 1 6 2 6 3 6 4 6 5. म्हणजे देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल टू, काउंट करा, लिहा, ते आहेत 15 सॅम्पल स्पेस. आता आपल्याला काय काढायचं आहे, प्रोबॅबिलिटी काढायची आहे. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 15 अपॉन 36 इक्वल टू 5 अपॉन 12. 3 5 जा 15, 12 3 जा 36, म्हणून आन्सर आला आहे 5 अपॉन 12. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 3. There are 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15. One ticket is drawn random from the box. आपल्याला सॅम्पल स्पेस काढायचे आहे. There are 1 to 15 numbers tickets in a box. म्हणजे 1 to 15 नंबर्स आपल्याला लिहायचे आहेत. नंबर्समधले आपल्याला लिहायचा कंटाळा आलेला आहे किंवा आपण शॉर्टमध्ये लिहू शकतो, डॉट 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 दिला आणि लास्टचा नंबर 15 दिला तर आपल्याला कळणार आहे. आणि मग देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 15. आता इव्हेंट ए, फर्स्ट इव्हेंट काय आहे आपला, शोन अँड इव्हन नंबर. आता इव्हन नंबर्स पाहिजेत म्हणजे 2 4 6 8 डॉट 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 15च्या अगोदर, म्हणजे 15च्या अगोदर 14 नंबर इव्हन नंबर आहे. म्हणजे तिथपर्यंतचे नंबर्स आपल्याला लिहायचे आहेत. आपण लिहून घेतलेलं आहे. ए इज इक्वल टू इन द कर्व ब्रॅकेट 2 4 6 8 10 12 14. देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 7. पॉसिबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 7 अपॉन 15. आता त्याच्यामध्येच आपण सेकंड पार्ट बघूया. सांगितलेलं आहे शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. किती होते कार्ड्स, किती होते तिकीट्स, 15 तिकीट्स होते. त्याच्यामधले मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5 10 15 एवढेच येते. मग आपण लिहून घेतलेलं आहे. इव्हेंट बी, शो अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. बी इज इक्वल टू 5 10 15 मीन्स देअरफॉर नंबर ऑफ इव्हेंट बी इक्वल टू 3. आता आपल्याला पॉसिबिलिटी शोधून काढायची आहे. पॉसिबिलिटी ऑफ बी इक्वल टू नंबर ऑफ बी डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 3 अपॉन 15 मीन्स आन्सर आपल्याला आलेला आहे इन द शॉर्ट 1 अपॉन 5.